नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोथिंबीरचा पराठा बनवतो बघा. अगदीच मऊ लुसलुशीत असा कोथिंबीरचा पराठा बघा. आणि आपल्या शेतामधली कोथिंबीर आहे, ताजी ताजी. चला तर मग तुम्हाला दाखवते आपल्या शेतामधली कोथिंबीर बघा. कोथिंबीर कशी किचनची राणी आहे बघा. सगळ्या भाजीत आपण कोथिंबीर घालतो. कोथिंबीर नसली तर भाजीला म्हणतो आज कोथिंबीर नाही, आज बिगर कोथिंबीरची आपण भाजी केली आहे म्हणतो. कोथिंबीर असले ना सगळ्या भाजीत वापरून आपले सुगंध जास्त येतो आणि चव पण वाढते बघा. तर आज आपण कोथिंबीरचा पराठा बनवणार आहे. म्हणजे चला शेतात आहे तर आपण काय तर रेसिपी बनवून तुम्हाला दाखवावा म्हणून मी बोलली. कोथिंबीर आणली बघा, ताजी ताजी आपल्या शेतातली. किती हिरवीगार आहे कोथिंबीर बघा. आणि स्वच्छ धुवून घेतलेले मी नळाखाली. सगळी माती बिती निघून गेले. कवळी झार अजून कोथिंबीर आहे बघा. इथे एक 5-7 मिरच्या घेतल्या, त्या लसूण घेतलाय गड्डा, जिरं घेतल्यात, ओवा घेतलाय. आता आपण मिक्सरमधनं ही फिरवून घेऊया पेस्ट बनवून मिरचीची. खूप टेस्टी ही पराठा होतोय बघा, चवीला आणि पौष्टिक. अशा पद्धतीने मी वाटून घेतली बघा मिरची. बारीक चिरून घेतल्या कोथिंबीर, पालं घेतल्या, तर जास्त दांड घेतला नाही. तर अशी वाटीभर कोथिंबीर घेतली बघा चिरून. तर गव्हाचं पीठ घेतलं, 1-2-3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं मी, अंदाजानं घेतलेलं आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय बघा. आता आपण वाटलेली चटणी घालूया, मिरचीची पेस्ट, धन्याचा ओव्याचा, जिऱ्याचा आणि ओव्याचा खमंग वास आलाय बघा. कोथिंबीर मी बारीक केली नाही तर कोथिंबीरचाच पराठा बनवायचा आहे. तीळ घातले 2 चमचे. आता आपण कोथिंबीर घालूया बारीक चिरून घेतलेली. चवीपुरतं मीठ घालूया. मस्त असा गोळा आपण मळवून घेणार आहे, चपात्याला मळतो. त्याच्यात थोडीशी हळद घातली आहे बघा. माझी मुलगी म्हणजे थोडी हळद घाल मम्मी, म्हणून मी हळद घातली. मिक्स करून घेऊया पिठामध्ये सगळं. कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, ही मीठ, थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा. आपण चपाती करतो ना तसंच बनवायचं आहे घट्ट गोळा. खूप चवीला पण टेस्टी लागतो हा पराठा बघा. आता पीठ मळून झालेलं आहे पराठ्याचं. वरून थोडं तेल लावून घेऊया आपण. मऊ येतं, आपण तेल लावल्यानंतर ती मऊ होते कणिक. कोथिंबीरचा सुगंध सुटलाय बघा घरात. ही देशी कोथिंबीर आहे बघा, बारीक पानाची, आणि उगवायला पण टाईम लागतो बघा देशी. आता आपण पराठा बनवून घेऊया. सुक्या पिठामध्ये आपण याला छोटासा गोळा करून बुडवायचा आहे. लिंबा एवढा घेतला मोठ्या. असं गोल गोल लाटून घ्यायचं आहे. पराठा तर गोल येत नसला तर एखादा डब्याचं झाकण घेऊन तुम्ही गोल करू शकताय. गोल असा पातळ लाटून घ्यायचा. कांद्यामुळे काय काय पराठे चिरतात बघा. एक डब्यात झाकण घेऊन तुम्ही गोल करू शकताय. मी पहिला पराठा असाच लाटला, नंतर मी गोल करते. दोन्ही बाजूने चांगलं पातळ असं लाटून घ्यायचं अशा पद्धतीने बघा. आणि गॅसवर आता मी तवा ठेवला गरम करायला. लोखंडाच्या तव्यात असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा. खूप टेस्टी लागते बघा. आणि लोखंडाच्या तव्यात भाजलेला आणि पदार्थ बनवलेला खूप फायदेशीर येतं. आपल्या पोटामध्ये लोह जातो. आलटून पलटून घ्यायचा. दोन्ही साईडनं चांगला खरपूस भाजून घ्यायचा. तुमच्याकडे बटर असतं तर बटर लावा, तूप लावा. तूप बटर लावलं छान लागतो पराठा. नसलं तर तेल लावलं तरी पण चालेल. जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावा, असं काही नाही, हेच लावायचं. दोन्ही साईडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा. खूप टेस्टी लागतं बघा लोखंडाच्या तव्यातला पराठा. तुम्ही दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकताय. तशाच पद्धतीने मी दुसरा पण घालते बघा तव्यामध्ये. पराठा भाजल्या काढून घेतला मी. दुसरा त्याच पद्धतीने घातला बघा. मी झाकणानं केलेला आहे. कडाचं काट असं चिरलेलं काढलं आहे बघा. गोल असा आकार आला आहे आपल्या पराठ्याला. तशाच पद्धतीने भाजून घेऊया आपण. तूप लावून घ्यायचं दोन्ही साईडनं, खरपूस भाजून घ्यायचं. काहीतरी वेगळं नवीन नवीन आपण बनवूया. रोज नाश्त्याला तीच खाऊन, जेवणासंग तीच खाऊन
तुम्ही जेवताना सुद्धा हे पराठा खाऊ शकता, दुपारच्या, संध्याकाळच्या, सकाळच्या नाश्त्याला दह्यासोबत खूप भारी लागते बघा.